श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव, मुरगुडची गोकुळाष्टमी 4 पिढ्यांची परंपरा, कृष्ण भक्तीचा अखंड वाहतोय झरा। मुरगुड तालुका कागल येथे विश्वनाथराव पाटील घराण्याची श्रीकृष्ण जन्माष्टमीची 4 पिढ्यांची परंपरा अव्याहत सुरू आहे। काळाच्या ओघात अनेक घडामोडी झाल्या असल्या तरी श्रीकृष्ण भक्तीचा हा झरा अखंडपणे सुरू आहे। स्वर्गीय विश्वनाथराव पाटील हे स्वतः जसे कृष्ण भक्त होते तसे पंढरीच्या वारकरी संप्रदायाचे आधारवड सुद्धा होते। आद्यपूजेचा मान असणाऱ्या गणेशाची दरमहाची संकष्टी सुद्धा कधी चुकत नव्हती। अनेक वर्ष एक मुरगुड नगर परिषदेचे अध्यक्ष होते। त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक संकष्टीला चंद्रोदयाच्या वेळी नगर परिषदेचा भोंगा वाजत असे। भक्तीची ही परंपरा आमच्या घराण्याने आजही अखंडपणे सुरू ठेवली आहे, असे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांनी सांगितले। गोकुळाष्टमी ही भाऊसाहेब पाटलांच्या काळापासून गोकुळाष्टमीचा उत्सव सुरू झालेला आहे। आमच्या घरी आमच्या आजी सांगतात त्या पद्धतीनं 8 पिढीला आमच्या घरी दत्तक होता आणि अशा परिस्थितीमध्ये माझे पंजोबा कैलासवासी भाऊसाहेब पाटील हे पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाकडं मागून घेतलं की माझ्या मुलाचा वंश चालू दे, मी तुझी गोकुळाष्टमी घालतो। आणि अशा पद्धतीनं हा आमच्या घरी 104 वर्ष पूर्ण झाली हा गोकुळाष्टमीचा उत्सव आमच्या घरी चालू आहे। भजन, कीर्तन, प्रवचन असा अष्टमीचा भरगच्च कार्यक्रम दरवर्षी असतो। यंदा पाऊस सुद्धा पालखीतून आला आणि हजेरी लावून गेला, असे एका कृष्ण भक्ताने सांगितले। हजारो भगवत भक्तांना मुरगुडमध्येच मथुरेचे दर्शन व्हावे अशा भक्तिमय वातावरणात येथील जन्माष्टमी उत्सव संपन्न झाला। माजी खासदार संजयदादा मंडलिक, प्रा. अर्जुन आबिटकर अशा अनेक मान्यवरांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह या उत्सवास हजेरी लावली। कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी ठळक गोकुळाष्टमी उत्सवात मुरगुडच्या या उत्सवाची गणना होते, असे भाविकांनी सांगितले। अशी माहिती बिद्री कारखाना ज्येष्ठ संचालक प्रवीण सिंह पाटील यांनी दिली। यावेळी दिग्विजय सिंह पाटील, सत्यजित सिंह पाटील, ज्योतिरादित्य पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले। न्यूज शाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट।